कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे हा प्रयत्न करतो, नाहीतर उगाच कुठली बातमी व्हायला नको असं म्हणत अजित पवारांनी मराठी साहित्य संमेलनातल्या भाषणाला सुरुवात केली। मला हलक्यात घेऊ नका असं शिंदेनी 2 दिवसांपूर्वी म्हटलेलं होतं, त्यावर अजित पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। हलक्यात मशालीला घ्यायचं नाही की आणखी कोणाला असा खोचक सवालही त्यांनी केलाय। तर संमेलनात नाराजी नाट्य झालं नसल्याचंही अजित पवारांचं म्हणणं आहे। मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा तारा भवाळकरांच्या भाषणाचंही त्यांनी कौतुक केलंय। हे सगळं करत असताना आम्हाला मी तर माझ्या मनाला सांगतो, ए बाबा, कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो, कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको। त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही। आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी, मला हलक्यात घेऊ नका। आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही। आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही। साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहिल्याचं दुःख मला नक्कीच झालेलं आहे। त्याचं कारण असं आहे की महिला संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर तारा भवाळकरांचं, त्या आमच्या थोरली बहीण आहेत, या नात्याने मी त्यांना ताराक्का म्हणतो। तेव्हा ताराक्कांचं भाषण मी समाज माध्यमांवर ऐकलं आणि वाटलं की हे भाषण ऐकायला आपण प्रत्यक्ष सभागृहामध्ये असायला हवं होतं। मला एक गोष्ट नेहमी जाणवते, हा मराठी माणूस महाराष्ट्राबाहेर पडला की समजूतदारपणे वागतो, हेही त्याचं कारण आहे। तो दिल्लीत आलाय त्याच्यावर समजूतदार झाला, एकदा का महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली की मग सुरूच आपलं। मन जोडण्याच्या स्वभावामुळे असेल त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनामध्ये वाद नाराजी नाट्य झालं नाही। मी आत्ताहीच त्यांना विचारत होतो की अक्का काही झालं का? ते मला म्हणले, मला तर कुठलं काही कानावर आलेलं नाहीये। अत्यंत चांगल्या वातावरणात हे संमेलन पार पडत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।